मी धनंजय मुंडेंकडूनच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा प्रयत्न. मुंडेंना कराड नको होते. निलंबित पीएसआय रणजित कासले यांचा खळबळजनक दावा. रणजित कासलेच्या आरोपांची चौकशी करा. वाल्मिकचं काम संपल्यावर त्याला संपवायचं असा प्लॅन होता का? राऊतांचा सवाल. 8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार. नमो शेतकरी महासन्मान निधी मिळत असल्यानं लाडकी बहिणीच्या हप्त्याचं कपात. सरकारकडून करण्यात आलेल्या छाननीनंतर या महिन्यापासून मिळणाऱ्या हप्त्यामध्ये निधीची कपात होणार. आज सरकार 500 रुपयांवर आलंय. लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत उद्या शून्यावर येईल. संजय राऊतांची सरकारवर टीका. लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? लाडकी बहीण योजनेवर वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल. योजना गुंडाळण्यासाठी असा क्लुप्त्या लढवणं हे निंदनीय. वडेट्टीवार यांची टीका. परळीमधील व्यापारी महादेव मुंडेच्या हत्येला 1.5 वर्ष पूर्ण. अद्यापही मारेकरी मोकाटच. आतापर्यंत केलेल्या कारवाईची जनतेला माहिती द्यावी. सुप्रिया सुळेंची ट्विट करत मागणी. आज शिंदेंना भेटल्यावर पालकमंत्री पदाबाबत विचारणा. पालकमंत्री पदाचा तिढा या महिन्याच्या अखेरीस सुटेल. भरत गोगावले यांची माहिती. आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच नितीश काबलिये 3 वर्षासाठी निलंबित. पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेच्या कुस्तीमध्येच चुकीचा निर्णय दिल्यानं कारवाई. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं काबलिये यांच्यावर निलंबनाची कारवाई. मी माझी कुस्ती निकाली काढली होती. मी डाव मारून मोकळा झालो होतो. राक्षेची कोणतीही प्रतिक्रिया नव्हती. महाराष्ट्र केसरीच्या फायनलच्या निकालावर पृथ्वीराज मोहोळची प्रतिक्रिया. शिवराज राक्षेचं झालेलं नुकसान भरून येणार आहे का? पंच नितीश काबलिये यांना कायमचे निलंबित केलं पाहिजे. कुस्तीपंच निलंबन प्रकरणावरून काका पवार यांची प्रतिक्रिया. शिक्षक भरती घोटाळ्यामधील महत्त्वाची ऑडिओ क्लिप TV9 मराठी चाहती. शिक्षक भरती घोटाळ्यामधील मुख्य आरोपी निलेश मेश्रामची ऑडिओ क्लिप व्हायरल. क्लिपमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणातील कागदपत्रांसंबंधी उल्लेख. मात्र TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाला कारवाईचे आदेश. 580 अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता. बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेतल्याची सूत्रांची माहिती. मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांचं लेखी स्पष्टीकरण मेडिकल काउन्सिलकडे सादर. घैसास यांच्या स्पष्टीकरणावर मेडिकल काउन्सिल अभ्यास करणार. भिसे कुटुंबाला नक्की न्याय मिळेल. डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे. भाजपचे आमदार अमित गोरखे यांची प्रतिक्रिया. पुण्यातील मंगेशकर रुग्णालयामधील थकीत मिळकत कराबाबत पालिकेमध्ये सुनावणी होणार. 27 कोटी रुपये मिळकत कर थकीत. पुढील 2 दिवसात सुनावणी. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या राज्यातील तब्बल 34,000 कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांपासून पगार मिळाला नाही. केंद्र सरकारनं 800 कोटी रुपये न दिल्यानं पगार देता येत नसल्याची आरोग्य खात्यातील सूत्रांची माहिती. अमरावतीमध्ये ठाकरे गटाचा निर्धार मेळावा. मेळाव्याला खासदार अरविंद सावंत मार्गदर्शन करणार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन. नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात. उद्या होणाऱ्या शिबिराला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे देखील संबोधित करणार. ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्या नाशिक शहरामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार. राज्यातील 3 नेत्यांचा रविवारी पुण्यामध्ये मेळावा. राजू शेट्टी, बच्चू कडू, महादेव जानकर यांची एकत्रित पत्रकार परिषद. खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार अशी मेळाव्याची टॅगलाईन. सोलापूर एपीएमसी निवडणुकीमध्ये भाजप नेत्यांमध्ये 2 गट. सुभाष देशमुखांचं स्वतंत्र पॅनल लढण्यावर ठाम. तर भाजपने काँग्रेस नेत्यांसोबत युती केल्यानं सुभाष देशमुख संतापले. भाजपला शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करायचा आहे. संजय घाटगेंचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध होता. तो विरोध मोडून काढण्यासाठी घाटगेंचा पक्षप्रवेश. ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय पवार यांचा भाजपवर टीका. शहापूर तालुक्यामध्ये शरद पवार गटाला खिंडार पडणार. पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोदा आज कपिल पाटलांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार. एपीएमसीच्या विद्यार्थ्यांनी शरद पवारांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार. एपीएमसीच्या अध्यक्षांसोबत शरद पवारांचा फोनवरून संवाद. पुण्यामध्ये पगार थकवल्यामुळे स्कूल बस चालकाचं ठिय्या आंदोलन. 37 महिन्यांचा पगार थकवल्याचा आरोप. जालन्याच्या मंठा शहराजवळील टोकवाडी ग्रामस्थांचा बैलगाडी मोर्चा. टोकवाडी ते हेसल
पानंद रस्त्यासाठी ग्रामस्थांचं तहसील कार्यालयासमोर आंदोलन। जालन्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। स्मशानभूमीतल्या चितेवर झोपून आंदोलन करण्यात आलं। मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। वरळी शिवडी कनेक्टरमुळे विस्थापित नागरिकांच्या पुनर्वसनाची मागणी। पुनर्वसनानंतरच एल्फिस्टन पूल पाडण्याची मागणी। आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण। एल्फिस्टन पुलासाठी ठाकरेंच्या सेनेपाठोपाठ मनसे देखील आक्रमक। एल्फिस्टन पुलासाठी आता मनसेचं देखील आंदोलन। एल्फिस्टन पूल पाडला जाऊ नये यासाठी मनसेचं पुलाखाली आंदोलन। मुंबई विद्यापीठासमोर युवा सेनेच्या सिनेट सदस्यांचं आंदोलन। विविध मुद्द्यांवरून सिनेट सदस्य आक्रमक। पुढील मुंबई विद्यापीठामध्ये आंदोलनाला मनाई करणारं पत्रक मागे घेण्याची मागणी। तुळजाभवानी मातेच्या चरणी एका वर्षामध्ये 65 ते 70 कोटींचं दान। 17 किलो सोनं, 256 किलो चांदीचा यात समावेश। गडचिरोलीमधील देऊळगाव शिरपूर धान खरेदी केंद्रामध्ये 2,50,00,000ची तफावत। बारदान आणि भरडईमध्ये तफावत आढळले। तफावतीसंदर्भात चौकशीला वेग। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये पहिल्यांदाच आढळला रानगवा। यापूर्वी 1985 आणि 2002 आणि 2003 मध्ये टिपेश्वर अभयारण्यामध्ये गवा आढळल्याची नोंद। कोकणातील बदलत्या वातावरणामुळे काजू उत्पादनामध्ये मोठी घट। काजू उत्पादक शेतकरी हवालदिल। अवकाळी पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। मराठवाड्यामध्ये पारा वाढला। फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचं बागांवर पांघरुण। पाणी टंचाई आणि तापमानाचा पारा वाढल्यानं फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत। माजी खासदार रामदास तडस यांची अपघातग्रस्तांना तातडीनं मदत। दुचाकीच्या अपघातामध्ये 3 तरुण जखमी। रामदास तडस यांनी जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केलं। बुट्टीबोरी तुळजापूर रस्त्यावरील हिंदी विश्वविद्यालयाजवळची घटना। अमरावतीमध्ये ट्रक आणि पोलीस वाहनाच्या अपघातामध्ये दुचाकीस्वार जखमी। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मोसरी ते तिवसा दरम्यानची घटना। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। कराड चिपळूण रस्त्यावर तमाशा कलावंतांच्या टेम्पोला अपघात। चिपळूणहून कराडच्या दिशेनं जाताना टेम्पोचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात। 25 कलावंत जखमी, 5 जण गंभीर। हेळवाक आरोग्य केंद्रामध्ये जखमींवर उपचार सुरू। वाढत्या तापमानामुळे नागपूर जिल्हा परिषदेचा ग्रामीण भागामध्ये हिट ॲक्शन प्लॅन। जिल्ह्यामधील 56 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये शीतकक्ष स्थापन।